राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण 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 रूपपाता लोचनी रूपपाता लोचनी
देवाचे द्वारी उभाचन देवाचे द्वारी उभाचन देवाचे द्वारी उभाचन तेरे मुक्ति का
देवाची द्वारे उभा क्षण भरी देवाची द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे बना हरिमुखे मना पुण्याची गणना पूर्ण करी असोनी संसारी जीवे वेग करी वेदशास्त्र भारी पाया सदा हरिमुखे मना हरिमुखी मना पुण्याची गणना पूर्ण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडव घरी हरिमुखी मना पुण्याची गणना पूर्ण करी ठार चरण श्रवण त्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोग पीठे तटे भीमरत्यां पुरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा
निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य जननी देवांची नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मेषमानंदी वल्लभम आत्मरूप गणेशु स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेची वंदू श्री चरण श्री गुरूंची हे नमस्कार आता देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ साधकांचे मायबाप योग्यांची माऊली सर्वांच्या जीवलग असलेले वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे ज्ञानेश्वर महाराज यांनी यांचा हरिपाठ नावाच्या ग्रंथातील प्रथम क्रमांकाचा अभंग आहे आणि आपला अखंड हरिनाम सप्ताह 30 वर्षे पूर्ण होतात म्हणजे 2.5 तप पूर्ण होत आहे आणि आज प्रथम दिवस आहे. प्रथम दिवसाची सेवा म्हणजे काय करावं आताही झालं डोक्यात आलं की ह्या देवाच्या द्वारे म्हणजे टाळ करायला सुद्धा मोबाईल काढायची गरज नाही पडायची नाही तर टाळ करायला प्रश्न असतो कोणता आपण आता नसतो एवढा जास्त. पूर्वी हातावर लिहून घ्यावं लागायचे आपण आणि मग तर आता सकल संतांची गाथा मोबाईल मध्ये आहे त्यामुळे अडचण येत नाही. या ठिकाणी सुंदर असा दिव्य भव्य मंगलमय स्वरूपाचा परमपूजनीय वैकुंठवासी सद्गुरुदेव सच्चिदानंद बाबा किरोबा महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 3 दिवसाचा कार्यक्रम तुम्ही असलेले या वस्तीतील मंडळी सर्व प्रेमाने पंचकृतीचे भावी भक्त ज्यांचं योगदान आहे अशा सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी आमच्या सुनीताताई हरिभक्तपरायण सुनीताताई यांच्या त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण सोमेश्वर महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनातून या ठिकाणी चालू आहे. आणि पहिल्यांदाच मला या ठिकाणी तुमच्याकडे सेवा इकडे तुमच्या परिसरात कार्यक्रम केलेले आहेत. इथे एक खालकर म्हणून महाराज आहेत एक आमच्या बरोबर आळंदीला होती त्यांच्याकडे मी आलतो. सिन्नरवरूनच गेलतो आता बरेच दिवस झाले त्याला गेलो पण पुन्हा इकडे योग आला आणि किरोबा महाराजांचं या ठिकाणी या परिसरामध्ये खरोखर खूप मोठं कार्य आहे. मला तर वाटतं जन्म बीड जिल्ह्यात झाला आणि कार्य त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये केलं. मला वाटतं आभाळ निघालं बीड जिल्ह्यात आणि पाऊस पडला नाशिक जिल्ह्यात आहे का नाही असंच झालं ना. आभाळ कुठं निघालं बीड जिल्ह्यात आणि पाऊस कुठं पडला नगर जिल्ह्यात. आमचं बी तसंच आहे बरं का. आमचं बी नगर जिल्ह्यात आभाळ निघालं आणि बीड जिल्ह्यात पाऊस पडतोय. आमचा नगर जिल्हा आहे पण तिकडे गडावरती आम्ही असतो आणि जिथे आमचा गड आहे तिथेच किरोबा बाबांचं पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो. तिथेच सर्व त्यांचं मूळ जे घरदार सारे त्यांचा परिवार हे सर्व त्या ठिकाणी आहे. तुम्ही मंडळी तिकडे झापेवाडीला आले असताना आणि तिकडे भव्य असं सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे आणि त्या गावाचा आपला खूप जवळचा संबंध आहे. आणि तिकडं आल्यापासून आमचे सोमेश्वर महाराज सुनीताताई महाराज यांचा बी जवळून संबंध आला आणि असे समाजावरती भावनेच्या माध्यमातून प्रेम करणारी माणसं फार थोडी आहेत. आता इथून पुढच्या पिढीला ती भेटणार नाही. पुढची पिढी तुम्हालाच माहिती तुमच्या पोरावरून तुम्हाला कळत असणार. ती पिढी बदलली ती मागची माणसं सेवादारी होती सेवा करून घेणारी होती आणि आजही ती करत आहेत.
पण पुढच्या पिढीला मात्र हे सारं परिवर्तन घडत गेलं, सारं वेगळं आहे. तेव्हा खरं सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला सुद्धा थोडीशी सेवा करण्याची संधी दिली, ती भगवत कृपेने मिळाली, तुमच्या स्नेहाने ती मला मिळाली. तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद. काही काम जर करायचं असेल तर कौतुकाची थाप टाकणारा, पाठीवर थाप टाकणारा कोणीतरी असावा लागतो, आणि मग त्या पुढच्याला आणखीन प्रेरणा मिळते, आणखीन त्याचं कार्य उत्स्फूर्त चांगल्या प्रकारचं होत असतं. आणि तुम्ही सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित झाला, पुढे येऊन बसलात, काही मागही बी बसलेत, महिला मंडळ एका दोरीत बसले, काही हरकत नाही. तेव्हा आणि काही घरून ऐकतात, काही वट्यावरून ऐकतात, त्या तिकडे बी काही हरकत नाही. तेव्हा अशी असलेली सेवा केरोबा महाराज यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. आणि खरोखर कुठेही कित्येक ठिकाणी आम्ही गेलो, जातो, जाता फिरतो, तर फिरत असताना बरेच ठिकाणी असा फोटो पाहायला भेटतो त्यांचा, केरोबा महाराजांचा फोटो पाहायला भेटतो, कुठं काही त्यांच्या अंतकरणात भावना आहे, आणि ज्यांच्यासाठी या संत महापुरुषांनी काही योगदान दिलेलं आहे. अशा साधू पुरुषांनी तुमच्या आमच्यापर्यंत ही परंपरा आणून घातली, तुमच्या आमच्यापर्यंत ही भावना आणून घातली. त्यांच्यामध्ये अशी शक्ती कोणती होती, कोणत्या शक्तीच्या माध्यमातून तुमच्या आमच्या अंतकरणात त्यांनी जागा केली, त्याचं चिंतन आपण थोडंसं करण्याचा प्रयत्न करू. नऊला संपायचंय ना, 9:15 ठीक आहे, 9:15 संपा, कारण पुन्हा जेवणाचे बी बारीक तोंड होत चालते जेवणाच्या टाइम असं. तर आम्ही आलो तुमच्याकडं, एवढं येता येता म्हटलं 6ला तिथं आम्ही पोहोचणार, अशा टायमिंग मध्ये निघालो. संगमनेरच्या जवळ आल्यानंतर ताईंचा फोन झाला, आणि फोन झाल्यानंतर संगमनेरच्या जवळ आलो, आत्ता येतो, पण लगेच गाडीत एक मोठा खेळा शिरला, टायर नाही, पुन्हा पंचर काढायला वेळ गेला, पुन्हा पुढे विचारित इकडं एकाला विचारलं, त्याला ऐकू येईना, मी खाली उतरलो तर ते मोटरसायकल घेऊन पळूनच गेला. तो इकडून आता ह्या रोडने तिकडं तिथे, त्याला वाटलं काहीतरी गाडी आपल्याला पकडते का काय, काही सांगता येत नाही कोणा असं. तेव्हा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही शक्ती असते, प्रत्येकाच्या जवळ शक्ती असते, प्रत्येक वस्तू शक्तिमान. हे माईक आहे ना, हे शक्तिमान आहे. हे माझा आवाज मोठा करून हा माईक त्या तिकडे मोठा करून देतो का नाही, याच्यातही शक्ती आहे, शक्ती आहे. प्रत्येक वस्तू शक्ती आहे. आणि मग चालत्या बोलत्या माणसात शक्ती असेल ना, नाही, चालत्या बोलत्या माणसात शक्ती आहे. कोणाला वापर करता येतो, कोणाला करता येत नाही. स्वयंपाकाचं साहित्य घरात सर्वांच्या असतं, पण सर्वांना स्वयंपाक करता येतो असं नाही. काहींचा स्वयंपाक जर करायला लागल्या तर भात कराय, खिचडी कराय म्हटलं तर 3 प्रकारची खिचडी एकाच पातेल्यात करून ठेवतात. 3 प्रकारची खिचडी माहिती का, वर असते तांदूळवाडी, मध्ये असते चिखली, आणि खाली असतं जळगाव. असे स्वयंपाकाचं साहित्य तेच आहे, पण एखादी सुंदर स्वयंपाक करते असं. तसं प्रत्येकामध्ये शक्ती असते, पण ती प्रगट करण्याचं साधन फक्त एका साधू पुरुषामध्ये असतं. ती आत्मिक स्वरूपाची शक्ती असते. 4 प्रकारची शक्ती महाराज म्हणतात की प्रत्येकाजवळ असते, ती साधू संतांनी तिचा विकास केलेला असतो. केरोबा महाराजांनी ती 4 प्रकारची शक्ती आणि प्रदर्शित केली. ती 4 प्रकारची शक्ती आहे. एक कर्म शक्ती आहे, संयम शक्ती आहे, विचार शक्ती आहे, आणि भावना शक्ती आहे. विठ्ठला प्रत्येक माणूस कर्म करतो, कोण कर्म करत नाही? तो म्हटला मी जागेवर बसून असतो, काहीच करत नाही. हो, काहीच करत कसं नाही. आम्ही सकाळपासून तिथून निघाल्यापासून बसूनच आहेत. कुठं? गाडी. पण गाडी इथून आली ना आम्हाला घेऊन, गाडी इथून इथपर्यंत घेऊन आली. आम्ही बसून जरी असलो तरी कर्म घडतंय. माणूस झोपला तरी श्वासोच्छ्वासाचं कर्म घडत असतं. म्हणून कर्म प्रधान माणूस आहे. प्रत्येकाला कर्म करावं लागतं. कोणी तमोगुणी कर्म करतं, कोणी सत्वगुणी करतं, तर कोणी रजोगुणी कर्म करतं.
तमोगुणी कर्माचं फल दुःख असतं, रजोगुणी कर्माचं फल लोभ असतो आणि सत्वगुणी कर्माचं फल सात्विकता वाढवणारं असतं, विशाल भावना निर्माण करणारं असतं, अनेकांना जवळ करणारं असतं, आपुलकीचा सहारा देणारं असतं. म्हणून माणसाने कर्माची शक्ती सात्विकतेने जर लावली तर नक्कीच माणसं गोळा होतात. आणि तीच शक्ती केरोबा महाराजांनी लावली. केरोबा महाराजांनी काय केलं? देवी कर्म करत होते, बोलत होते, चालत होते, पण बोलण्याची पद्धत आहे ना, चांगलं बोलावं का नाही? साधू संतांचे शब्द जर आपण पाहिले तर कसे आहेत? आधी मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नवे जन्मे. गोड शब्द होते त्यांचे. देवाचं नाम चिंतन करत होते. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई माझा प्रेम सर्व देई माझा प्रेम सर्व धन्यवाद. त्यांना एकदा टाळी वाजा. त्यांना सुंदर आवाज देऊन सुंदर असं आणि तुम्हाला फुल परवानगी चांगलं म्हणत राहा. काही टेन्शन घेऊ नका. तुमच्यातलंच मी पण आहे. मी बी विद्यार्थी होतो. मी बी असे सप्ते करायला जायचो आळंदीतून. लहानपणीच आळंदीत गेलो. 10वी झाल्यानंतर आळंदीला गेलो, शिकलो आणि त्याच्यानंतर एम.ए.ला पुढं ॲडमिशन घेऊन एम.ए. केलं पुण्यात. आणि तिकडं 12 वर्ष राहिलो. पुन्हा गेलो तर घराकडे गेलोच नाही. आता कैसी जाऊ घरा, डायरेक्ट तिकडे गडावर गेलो. गडावर राहील असला. तेव्हा विद्यार्थ्यांचं जीवन, विद्यार्थ्यांचं तुमचं खूप चांगलं आहे. आता आमच्या काळात काही सुविधा नव्हती, शिकण्याची नव्हती. फक्त मृदंगाचा क्लास जर म्हटलं तर आळंदीमध्ये फक्त एकमेव क्लास होता, पांडुरंग महाराज वैद्य संस्थेत शिकायचे. विद्यार्थ्याला शिकायचे. 500 विद्यार्थी शिकायला असायचे. एकदा त्याने वाजून दाखवायचं आणि जर नाही असेल तर बोल नाही बसला तर वेळी हळद आहे का असं म्हणायचं. वेळी हळद चढले कांता असायचं. आणि खूप बोलायचे हो. आणि मनापासून बोलायचे, मनापासून सांगायचे. आणि आळंदीमध्ये तुम्हाला असं शिकत असताना जर अभ्यास केला नाही तर ते म्हणायचे तुम्ही मधुकरी. आता मधुकरी बी राहिली नाही. मधुकरी आता इथूनच आई वडील सारे करतात. त्यावेळेस मधुकरी मागून आणायची. आणि मधुकरी मागायला आणल्यानंतर ते जेवण करून मग ते शिक्षण घ्यायचं. 3ऱ्या-4थ्या वर्षाला आमचा नंबर होता, त्यामुळे तिथं फ्रीमध्ये जेवण मिळालं. पण अगोदर मधुकरी. मधुकरीमध्ये तुम्हाला सांगतो, जेवण आल्यानंतर ते जेवण करून गेलं पाठाला की मग कधी कधी त्या बाजरीच्या भाकरी असायच्या. इकडे तुमच्याकडे नाचणी आहे का? बाजरी नाचणी आहे ना? बाजरी आहे का? म्हणजे असा पट्टाच आहे म्हणायचा. सरळ असा पट्टा बाजरी खाणार. इकडे वरचा पट्टा जो आहे ना तो बाजरी खात नाही. बाजरी अशी औषधाला सापडत. काही ठिकाणी फक्त गहू तांदूळ खातात, काही ठिकाणी म्हणजे पट्टा बाजरीचा आहे म्हणे. पण नाचणी बी खातात नाशिक जिल्ह्यात. नाचणी पण खातात. म्हणजे आम्हाला थोडा अनुभव आहेच नाही काढावी. इकडे बी लासेल गावला त्याला कार्यक्रम इकडे केले नाहीत आम्ही. तेव्हा असो तर ते शिक्षक सांगायचे म्हणजे तुम्ही जर अभ्यास केला नाही तर तुम्ही पांढरे बैल होणार त्यांच्या दारात. कोणाच्या? हे भोजन देणाराच्या. म्हणजे का? म्हणजे त्यांचं खाऊन जर अभ्यास केला नाही तर पांढरे तांबडे पांढरेच का होणार? म्हणजे पांढरे कपडे नाही का घालीत तुम्ही? असं असायचं. आणि शिकवायचे असे जेव्हापासून शिकवायचे शिक्षण. तसं आता
मोबाईल आहे, एकदा चाल जर ऐकून घेतली, एखादं कीर्तन ऐकून घेतलं तर ते सारं त्याच्यावरती पुन्हा पुन्हा ऐकता येतंय, पुन्हा आपल्याला बसवता येतंय. त्यावेळेस काही नसायचं, टेप नाही, रेडिओ नाही, मोबाईल तर नव्हताच, पण काहीच नाही. तर एखादं कीर्तन झालं, टाचन घ्यायचं, कुठं सुटायचं काय, उकायचं काय, असं असायचं. पण तुमचं दैव आहे आणि आमचं त्याच्याहून जास्त दैव आहे. ते बी दिवस पाहिले, हे बी दिवस पाहतो, तेही दिवस पाहिले, हे बी दिवस पाहतो. आणखी पुढे काय होईल काही सांगता येत नाही. असो, असा असलेला योग आहे, कर्मशक्ती आहे. कर्म सात्विक करा, सात्विक कर्माचं फळ हे सात्विक दिले. आणि सात्विक कर्मामध्ये माणसाने सतत आणि भजन पूजन कीर्तन करावं. आपला जो व्यवहार आहे तो व्यवहारही शुद्ध स्वरूपाचा करावा. जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खानी. महाराज म्हणतात की कर्मशक्ती आहे आणि या कर्मशक्तीच्या योगाने माणूस काही बी होऊ शकतो, काही बी होऊ शकतो. कर्म त्याने व्यवस्थित ठेवलं तर काही बी होऊ शकतो. असं काही नाही की एखादा खूप मोठा असेल आणि तो मोठ्याचा मोठाच राहील, असं होत नाही. कर्मशक्ती बलवत्तर असेल तर छोट्याचा मोठा होऊ शकतो, मोठ्याचा छोटा होऊ शकतो. तुका म्हणे आधी समर्थाची मना तरी होय राणा तरी होय राणा होय होय राणा तरी होय राणा तुका म्हणे आधी समर्थाचा मना तरी होय राणा रंगत्याचा तरी होय राणा रंगत्याचा तरी होय राणा तरी होय राणा रंग त्याचा. राणा म्हणजे राजा होऊ शकतो, रंग असेल त्याचा राजा होतो, राजाचा रंग बी होऊ शकतो. एखादा चहा विकता 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 पंतप्रधान सुद्धा हो म्हणा ना, हो तुमचं काही होऊ शकतो का नाही. एखादा पेट्रोल भरा, काय श्रीमंताचे पोर असतात, पेट्रोल भरता 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 तो काय देशाचा एक नंबरचा श्रीमंत होऊ शकतो, आहे का. पेपर वाटायला कोण असतं, श्रीमंताचे पोर आहेत का, त्याला कमी नाही. गरीबातला गरीब असलेला पेपर वाटणारा अब्दुल कलाम पेपर वाटायचं काम करत होते. पेपर करता करता एक दिवस असा आला की राष्ट्रपती बनले, राष्ट्रपती. आणि कितीतरी माणसं असे मी पाहायला भेटतात ज्यांना 500 एकर जमीन आणि गावात रुबाबशीर राहत होते, ज्यांचं शब्द लोक खाली पडू देत नव्हते. आज त्यांना 5 गुंठे जागा नाही राहिली. पोरांना 5 गुंठे नाही, पोरं काय करते उन्हाळ होऊन बसले. असं नाही होत. तरी होय राणा रंग त्याचा, आले देवाजीच्या मना. तेथे ही कर्मशक्ती आहे. कर्म सात्विक ठेवा, कर्माची शक्ती आपल्या बरोबर ठेवा. कर्मशक्ती ही माणसाच्या इंद्रियामध्ये राहते. कुठे राहते, इंद्रियात राहते. कर्म ही इंद्रियात शक्ती आहे. पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय. कर्मशक्ती इंद्रियात राहते. डोळ्याने पाहण्याचं कर्म होतं, तोंडाने बोलण्याचं खाण्याचं कर्म होतं, नाकाने श्वासोच्छ्वासाचं कर्म होतं, त्वचेने स्पर्शाच्या ज्ञानाचं कर्म घडत राहतं. प्रत्येक इंद्रियाला कर्म आहे. कानाने ऐकण्याचं कर्म, चांगलं ऐकत जावं, वाईट सोडण्याचा प्रयत्न करावा. कर्मशक्ती आहे. दुसरी शक्ती त्या ठिकाणी आहे संयम शक्ती. संयम करणं ही सुद्धा फार मोठी शक्ती आहे. मन आवरणं, इंद्रियाला आवरणं, शम दम ज्याला म्हणतात, ही शक्ती आवरणं, आवरलं पाहिजे. एखाद्याला किती जरी त्रास झाला तरी कीर्तनात तो बसला ना, बसलाच तो. नाही आता जर तुम्हाला झोप आली चाललो उठून, नाही. ही संयम शक्ती, माणसाने संयम केला पाहिजे. एक वेळेस काय झालं,
जगद्गुरु तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगरावरती भजन करतात. सुंदर देवाचं चिंतन चालू आहे. रामकृष्ण हरी नामाचा जप चालू आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 भगवंताच्या चिंतनामध्ये आधी स्वारी भंडाऱ्या डोंगरावरून गावाकडे चालली. गावात आल्यानंतर रस्त्याच्या कडाला एक केळावाला दिसलं आणि केळावाल्याकडे पाहिल्यानंतर मन गेलं की एक केळ खावं म्हणून. जगद्गुरु तुकोबरायत मन गेलं केळावरती. मनाला सांगायला लागले, अरे मना नको केळ मागू, नाही चांगलं, तुझ्या खिशात पैसा नाही, तो देणार नाही, दिलं तरी नको, तुला सवय लागेल, नको. पण मन काही ऐकेना. मन काही काय करायचं. शेवटी महाराजांचं मन ऐकेना. म्हणले ठीक आहे, तुला खावंच वाटतं ना, मग एक केळ घेतलं. आणि महाराजांनी मागितल्यानंतर म्हणजे महाराज हे डझन न्या मला. तुम्ही महाराज आहेत. लोक महाराजाला देतात का नाही फ्री मध्ये. आल्याच म्हणले महाराज दूध प्यायचं का. म्हणलं दे. महाराजांना द्यावं असं वाटतं. महाराजांना केळ म्हणले मला जास्त नको, फक्त एकच केळ दे. एक केळ घेतलं आणि पुढे गेल्यानंतर दिलं गटारात टाकून. आणि पुन्हा गटारातलं उचललं. मनाला विचारलं खायचं का केळ तुला. मन म्हणतं नको आता. हा संयम आहे. हा संयम आहे. मनाला कसं मारायचं, मन कसं आवरायचं विषयापासून. पंच विषय शब्द स्पर्श रूप रस गंध. पंच विषयापासून मन कसं आवरायचं. आवरावं लागतं. काही गोष्टी आवरावं लागतात. एखाद्या शेजारच्या माऊलीला एखाद्याने मोठा रत्नाचा हार आणला आणि शेजारची ठकुबाई होती, तिने बी हट्ट धरला मालकाकड. मला बी तसलाच हार पाहिजे, मला तसलाच हार पाहिजे. मालकाने सांगितलं अगं कशाला हार सोन्याचा मागते तू. सोन्याचा हार मागून मागून सीता वनासाला गेली. सीतेला केवढं संकट आलं. कशाला सोन्याचा नाद तर. ते काही सांगू नका, मला आजच्या सोन्याचा हार पाहिजे. शेजारणीने आणलाय. शेजारणीने आणल्यावर तिला बी दम निघत नाही. शेजारणीला कसं सांगावं, तिला कसं भडकून द्यावं. हिने बी हट्ट धरला. अरे तिचा मालक दर दिवस लाख रुपये कमवणार आहे आणि आपली परिस्थिती नाजूक आहे. आपली मुलं शिकतायत, आपल्या मुलीचं लग्न करायचंय आपल्याला. ती म्हणली ते काही सांगू नका, मला आजच्या सोन्याचा हार पाहिजे. म्हणजे आता अरे नाही शक्य होणार. तिने हट्ट धरला. हट्ट कामाचा नाही. हट्ट धरला पण त्याचा काही उपयोग नाही. तसं माणसाने जीवनामध्ये संयम ठेवला पाहिजे. आपली परिस्थितीची जाणीव धरून आपण जीवन जगलं पाहिजे. शेवट त्याने एकच सांगितलं, म्हणले तुला हार पाहिजे असेल तर सोन्याचा हार तुला देतो. केवढ्याचा पाहिजे, किती तोळ्याचा पाहिजे. 10 तोळ्याचा पाहिजे. याच्याजवळ एक गुंजभर सोन्याचा हार घ्यायची हिंमत नव्हती. आता घ्यायचा कसा ते म्हणले हे पाय 10 तोळ्याचा हार देतो. मी सांगितलं एका सावकाराला, त्याने सांगितलं म्हणले 2 वर्ष तुला हार देईन मी, पण 2 वर्ष माझ्याकडे फुकट कामाला राहावं लागेल आणि तुला घरी अजिबात जाऊ देणार नाही. कसं करायचं. आता कसं करावं ते म्हणले तुम्ही तसं कसं जमन. अरे म्हणलं मग त्या सोन्यापेक्षा हे सोनं मोठं आहे ना. हे सोनं जर नसलं तर त्या सोन्याला काय करशील. तसं माणसाचं जीवन आहे. संयम जर ठेवला, आपल्या परिस्थितीला पाहून आपण जर राहिलो तर नक्कीच सुखी जीवन कोणालाही जगता येतं. आणि जर
नाही आपण हट्टच करत राहिलो तर सीतेला सुद्धा आपला हट्ट पूर्ण करून घेता आलं नाही. हट्टापायी माणसाचं जीवन बर्बाद होतं. परमार्थात असो, संसारात असो, व्यवहारात असो, माणसाने हट्टी जीवन जगण्यापेक्षा सरळ परमार्थ जीवन जगा. साधू संतांनी आपली ही संयम शक्ती जागृत ठेवली, संयम ठेवला, क्रियाशक्ती प्रज्वलित केली आणि समाजामध्ये कार्य त्या ठिकाणी केलं. विठाला विठाला तिसरी जी शक्ती आहे ती विचार शक्ती आहे. संयम शक्ती इंद्रियामध्ये राहते, संयम शक्ती आहे. तिसरी आहे ही विचार शक्ती, ही बुद्धीमध्ये राहते. बुद्धीमध्ये विचार शक्ती असते. विचार माणसाच्या जीवनामध्ये विचार असावा आणि साधू संत सांगतात प्रत्येक क्षणाला तो विचार आपण जागृत ठेवावा. क्षणोक्षणी अशी करावा विचार, करावया पार भव सिंधू. साधू संतांनी विचार शक्ती आपल्या बुद्धीमध्ये जागृत ठेवली आणि सतत त्या बुद्धीला त्या विचाराची प्रेरणा देत राहिले. आणि म्हणून महाराज म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही सुजी, एकाक्षी शिवराजी सर्व सिद्धी त्यांना प्राप्त होतात. म्हणून अशा संत महापुरुषांनी ही विचार शक्ती आपल्या जवळ ठेवली. विचार शक्ती माणसाच्या मनात राहतात, बुद्धीत राहते आणि अशी बुद्धी तीव्र होत असते. बुद्धीला एक शक्ती प्राप्त होत असते. बुद्धीचा वापर जर केला तर माणसाला बुद्धीतून युक्ती मिळत असते आणि युक्तीने परमार्थ होतो. युक्तीनेच सर्व गोष्टी घडत असतात. युक्तीने सारं जीवन चालत असतं. पाचवी चौथी शक्ती आहे ती भाव शक्ती आहे. ही भावना प्रधान माणसं असावी. प्रत्येकाच्या अंतकरणात भावना असते आणि भावनेशिवाय परमार्थ नाही, भावनेशिवाय संसार नाही, भावनेशिवाय व्यवहार नाही. भावना असावी लागते ना. पती पत्नी दोघांची भावना एकमेकावर असावी लागते तर संसार होतो. बाप लेकाची भावना एकमेकावर असावी लागते तर त्यांचं नातं टिकून राहतं. सख्खे भाऊ आहेत, भावना टिकून राहिली तर सख्खे भाऊ, आणि भावना जर सुटली तर पक्के हो तुमच्या तर पाठाचे पक्के वैरी होऊन बसता. असं आहे. बहीण भाऊ आहे, भावना टिकून राहिली आहे का आपण बहीण भाऊ आहेत म्हणून तर भावना आहे. आणि तीच भावना जर बहीण आली म्हणली दादा वाटा पाहिजे माझा, दादा म्हणला देत नसतो म्हणले कोर्टात खेचीत असते. भावना तुटली तेव्हा आजपासून तुझं माझं नातं तुटलं. म्हणून भावना येईल ना आपल्याला पकडून ठेवत असते. सद्गुरूची भावना आहे, देवाची भावना आहे आणि भावनेशिवाय कोणतंही फळ मिळत नाही. भावे विन देव नकडे संदेह, गुरुवेन अनुभव कैसा कळी. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलूने. आणि या सर्व चारही शक्ती ज्याच्या अंतकरणात आहे प्रगट होतात त्याच्याकडून सात्विक कर्माचा नेम घडतो. आणि असा नेम करणारा माणूसच इतरांना समाजाला काहीतरी देण देत असतो. अशी देण जग ज्ञानोबराय यांनी समाजाला देण्याचा प्रयत्न केला. म्हणून समाजाकडे पाहिलं आणि समाजाला काय द्यावं तर त्यांनी योग्याकडे पाहिलं. योगी पुरुषासाठी 65 वव्या लिहून दिली, चांगली 65. त्याच्यानंतर ज्ञानोबरायांनी ही भावना जपली आणि त्यांनी पाहिलं या 65 वव्याचा बाकीच्याला उपयोग होणार नाही, साधकाला सुद्धा उपयोग होत नाही. साधकाकडे पाहिला आणि साधकासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला 9032 वव्यांचा. साधकांचं दुःख समजून घेतल्यानंतर पुन्हाही विचार केला की यातूनही काही माणसं शिल्लक राहिले. सर्व सामान्य माणूस आहे, आपला दिवसभर काम धंदा करीन आणि ज्ञानेश्वरी वाचत बसायला त्याला सवड नाही. त्यावेळी त्यांच्या काळात बहुतेक लोक तर अनपडच असणार. अशा वेळेस सहजासहजी सर्वांचा उद्धार व्हावा एवढ्यासाठी काय करावं. मग त्या प्रेरक भावनेतून ज्ञानोबरायांनी सर्वांसाठी हरिपाठ ग्रंथ तयार केला.
सर्वसामान्याला कुणाला कुठेही केव्हाही कसाही घेता येईल असा हरिपाठ ग्रंथ केला. आणि कोणताही ग्रंथ करायचा असेल तर त्याला 4 गोष्टी असाव्या लागतात. ग्रंथ तसा तयार करता येत नसतो. 4 गोष्टीची गरज असते तेव्हा ग्रंथ निर्मिती होते. त्या 4 गोष्टी अधिकारी असावा लागतो, त्या ग्रंथाचा अधिकारी असावा लागतो, त्याच्यानंतर त्याचा विषय असावा लागतो ग्रंथाचा, त्याच्यानंतर संबंध असावा लागतो आणि त्याच्यात प्रयोजन असावं लागतं. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध असे 4 प्रकार त्या ग्रंथात असायला लागते. ज्ञानोबरायांनी त्याची प्रत्येक ग्रंथाची रचना अशी केली आणि हरिपाठ ग्रंथाची रचना अशा प्रकाराने केली. त्याच्यामध्ये ज्ञानोबराय म्हणतात की या 4चे संयम या ठिकाणी संगोपन मी या ग्रंथात केलं. त्या सर्व ग्रंथाचं सार, हरिपाठ ग्रंथाचं सार पहिल्याच अभंगात आणलं आणि ते म्हणले काय नाही, फक्त काय करा, तुम्ही देवाच्या दारात जाऊन उभं राहा, तुमचं कल्याण होईल. हे पहिल्याच्या सांग देवाची टाळ्या वाजत त्यांच्यासाठी 2 तारीखची 1 ताल केली काय, थोडं केलं काय ते. होय, असे कलाकार माणसं लागतील बरं का. वा, छान आहे, धन्यवाद तुम्हाला. हो म्हणा. देवाची द्वारी उभा क्षणभरी. आमच्या काळात असं नव्हतं, शिकणारच कोणी नव्हतं. 2-3 जण ते होते. ते एक पाटणकरात आहे का नाही काय मला वाटतं आहे, म्हणजे अजून ते माणूस. तो आळंदीमध्ये एक भजन होत आणि त्याला भजनात साथ करायलाच कोणी. ते पाटणकर नावाचा एक व्यक्ती आमच्या त्या उमरेकर धर्मशाळा, आता उमरेकर धर्मशाळा बी सपाटच झाली गेली. ते आम्ही राहिलो तर ती पुन्हा माग काय दादा समजत. पण ते माणूस शिकवायचा फक्त ते आबा गोडसे म्हणून त्यांना एक, ते माग घुंगरड म्हणून त्या 2च माणसाला शिकवायचं. आणि सारे विद्यार्थी बाहेर गेले प्रदक्षिणा करायला का मग दरवाजा लावून घेऊन शिकायचे. आणि एक जरी विद्यार्थी आला आणि दरवाजा वाजला का पण जागेवर असं. नंतर होते ते खंडाळकर वगैरे, सूर्यकांत पाटील असे असं.
पण आणि त्यावेळेचे जे साधू लोक होते, गुले महाराज असतील किंवा वैद्य बाबा असतील, निकम बाबा असतील, मला सांगते हे जे मोठे बाबा असतील, हे सर्व साधू संत, कोरेकर बाबा, जयराम बाबा, हे वैराग्य शिकवणारे जाधव, वैराग्याची भूमिका देणारे आणि विद्यार्थ्याचं मन तयार करणारे, माणसाची मन तयार करणं. गुरुवर्य सच्चिदानंद बाबा किरोबा महाराज यांनी सुद्धा काय केलं? काही नाही, लोकांची मन तयार केली. आणि आज तर त्यांच्या काळामध्ये त्यांनी मोठ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलं, पण त्यावेळेस तरी एवढं काही पळापळ नव्हती. बरं, आज मी यांची कमाल मानतो. सोमेश्वर महाराज, सुनीताताई महाराज यांची कमाल मानतो. इथून ते तिकडं पळत येणं आणि तिकडून पुन्हा इकडं पळत येणं फार मोठी कमालीची गोष्ट आहे. सोपं नाही. परमार्थ वाटतो, पण परमार्थ बी तितकं गाड्या घेऊन पळणं, तितकं लोकांनी पुन्हा कदरणं करणं सोपं आहे का सारं? अवघड आहे सारं एवढं. आणि हे आता एवढे कलाकार सांभाळणं बी. तिकडे आता तुम्ही लांबून कलाकार आणले तर तिकडे काय तिथं जवळची जास्त असतात. बीड जिल्ह्यात जास्त उत्पन्न नाही. बीड जिल्ह्यात जास्त उत्पन्न आहे. आळंदीमध्ये जो अहवाल निघतो त्याच्यामध्ये जिल्हेवारी असते. विद्यार्थ्यांची संस्थेचा अहवाल आहे, त्याच्यामध्ये जिल्हेवारी असते. बीड जिल्ह्याचा 1 नंबर. बीड जिल्ह्याचा 1 नंबर कलाकार आहे तर म्हणून जर बरं पडतंय. नाही तर इकडे तर लांबून आणायचे म्हणले तर कलाकारांना भरपूर देणगी द्यावी लागते, आहे का नाही? इकडे देतात ना भरपूर. बरं आहे. इकडचा सदन भाग आहे, नगर जिल्हा. इकडं तिकडचा ऊसतोडीवाल्याचा जिल्हा आहे तो मुळातच. ऊसतोडीवाल्याचा जिल्हा देऊ का नको दिलं तरी अशी परिस्थिती. पण कमाल आहे यांची की एवढं पळापळी करतायत. तर आम्ही पळायलाच कंटाळलो. पहिलं जवळच्या जवळ गावं होती, मार निवांत राहायचं, निवांत परमार्थन लोक जवळून ठेवायचे. आता एवढी पळापळ करणं थोडं जड जाते. काय वया मानन कवर काय करायचं? इकडे यायचं म्हटलं तरी म्हटलं सांगावं आता त्याला येणं होत नाही. 2 दिवस आजारी पडल्यानंतर जबाबदारांनी खरं उचल घेतली जास्त. जबाबदार म्हणले नाही त्याचा कार्यक्रम आहे ना, असं कुठं असतंय का, जावंच लागणार. म्हटलं मी आजारी ना त्याने. म्हणले नाही चला लगेच चला दवाखान्यात. म्हणलं दवाखान्यात नको, गोळ्या खाल्ल्या दवाखान्यात आणखीन किडण्या खराब होतात, 1 मीठ होतं आणि दुसरं वाढत असते. नाही म्हणले चला. नेलंच ना दवाखान्यात. नेल्यानंतर 2 इंजेक्शन. डॉक्टरला म्हणजे महाराज उद्या आजच्याच टाईट झाले पाहिजे. असं काय डॉक्टरला दम द्यायला लागले. म्हणजे तुम्ही काळजी नका करू, आजच टाईट. ही भगवंताची लीला आहे. भगवंताचं प्रेम आपल्या अंतःकरणात ठेवावं आणि भगवंताचं प्रेम निर्माण झालं की आपण देवाच्या दारात जिथं असू तिथं देवाचं दार तयार. आपणही जातो देवाकडे, पण जातो कुठं? आपण देवाच्या दारात जात नाही, आपण जातो देवळाच्या दारात. देवळाचं दार वेगळं आणि देवाचं दार वेगळं आहे. देवाचे 3 दार सांगितले: भक्ती, ज्ञान, वैराग्य, विराग. 3 दार देवाचे सांगितले. कोणते पूर्वीची वाडी हे ते असं 3 दार असेल त्याला. मंदिर पहा तुम्ही कुठं बी अजून. पूर्वीचे जे मंदिर आहे तर माऊलीचं मंदिर आहे, 3 दार आहेत. आता चौकूनच दार झाले तर मागूनच दारे घोसायसाठी ते पत्तरी वरून काढले, पण मागून आहे दार. तिथं सदानंद गुरुजी राहत होते त्या रूम मध्ये, त्याच्या इकडून एक दार आहे पण ते उघडीत नाही. आणि वरून आता लाईन आणतात. पण मेन 3 दार केव्हा खुले असायचे माऊलीच्या मंदिराचे. अनेक ठिकाणी मंदिर आहे तर 3 दार आहेत. 3 दार देवाला असतात. भक्तीचं ज्ञान देवाकडे दार देवाकडे जाण्याचं आहे, देवाजवळ जाण्याचं आहे. वैराग्याचं, विरागाचं दार देवाजवळ जाण्याचं आहे. ज्ञानाचं दार नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम्य विद्यते. ज्ञानाविन मोक्ष नाही म्हणतात. ज्ञान हे अत्यंत महत्वाचं. माणसाला ज्ञान असावं, प्रत्येकाला ज्ञान असावं. ज्ञान असावं, ज्ञानाशिवाय पर्याय नाही.
दोन प्रकारचं ज्ञान माणसाला असावं. एक भौतिक जीवनाचं ज्ञान असावं आणि एक आध्यात्मिक जीवनाचं आहे. आध्यात्मिक ज्ञानाने माणसाच्या जीवनात शांतता मिळते, समाधान मिळतं, त्याचा उद्धार होतो. आणि भौतिक ज्ञानाने व्यवस्था तयार होते. अध्यात्म ज्ञानाने अवस्था होते तर भौतिक ज्ञानाने व्यवस्था तयार करता येते. म्हणून दोन्ही ज्ञानाची गरज आहे. दोन्ही ज्ञानाची गरज आहे. भौतिक ज्ञान पाहिजे. नुसतं भौतिक ज्ञान असेल तर आई बापाला न सांभाळणारे भौतिक ज्ञानाची उच्च अंकाची माणसं आई बाप घरातून काढून देणारी माणसं पाहिजे नाही. भौतिक ज्ञान असावं पण इतकं माणुसकी सोडून नसावं. माणसात माणुसकी जिवंत ठेवणारं असावं, माणुसकीच असावं. अध्यात्म ज्ञान उद्धार करणार आहे. म्हणून अध्यात्म ज्ञान साधू संतांनी दिलं. आणि अध्यात्म ज्ञानाच्या योगाने संस्कार निर्माण होतात, माणुसकी निर्माण होते, सुसंगती तयार होते, माणसं माणसाच्या जवळ येतात आणि प्रेमाचा ओलावा तयार होतो. भक्ती त्याच्याकडून घडते, विराग निर्माण होतो, म्हणजे संयम तयार होतो. आणि असं असलेलं जीवन देवाच्या दारात आहे. या ठिकाणी देवळाच्या दारात उभं राहा म्हणत नाहीत, देवाच्या दारात उभं राहा म्हणतात. देवळाच्या दारात का कोणी बी उभा राहते, देवळाच्या दारात कोणी बी उभा राहते. हरिपाठ हे देवाचं द्वार आहे. हरिपाठ दर दिवस काही नाही केलं तरी हरिपाठ केला पाहिजे. काही नका करू पण हरिपाठ करा. हरिपाठ केला तर माणसाला मुक्ती मिळते. माणसाला तेने मुक्ती चारी, एकच मुक्ती नाही, तेने मुक्ती चारी साधिल्या, सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता, चारही मुक्तीचा लाभ त्याला प्राप्त होतो. सलोकता म्हणजे भगवंताचा लोक त्याला मिळतो, समीपता म्हणजे भगवंताची जवळीक त्याला साधते, स्वरूपता भगवत स्वरूप तो होऊ शकतो. चतुर्भुज नर त्याला भगवत स्वरूपता प्राप्त होते. त्याला ज्ञानाच्या माध्यमातून त्याला सर्व ठिकाणी परमात्मा दिसू शकतो. सर्वत्र वैकुंठ, सर्व ठिकाणी त्याला परमात्म्याचं दर्शन करू शकतो. आणि म्हणून चारही मुक्तीचा लाभ फक्त त्याने देवाच्या दारात उभं राहिलं पाहिजे. हे संत मंडळी आहे ना, पहिलं काय केलं, समाजाकडे गेले नाही, पहिलं आपण स्वतः देवाच्या दारात जाऊन उभे राहिले, देवाच्या द्वारात राहिले. नंतर मग किती वेळ राहायचं, किती वेळ उभा राहायचं, नंतर काय नाही बघ थोडा वेळ राहावं, किती क्षणभरी, क्षणभर. अरे आयुष्यात क्षणाचं आहे आपलं. ज्यांना आयुष्य होत, अहो किती आयुष्य होतं त्यांना, ज्यांनी 60-60 हजार वर्ष तपश्चर्या केली म्हणजे त्यांचे लाखांनी वर्ष आयुष्य झालं ना हो. 60,000 वर्ष तपस करतोय, त्याचं आयुष्याचं काही माफी का? एवढं असून बी काय फायदा नाही. नुसता माणूस किती जगला याला महत्व नाही, तर तो जीवन कसा जगला, समाजाच्या किती उपयोगात आला, आपला उद्धार त्याने कसा करून घेतला. नाही ते एखादा मेल्यानंतर माणसं म्हणतात बरी पिढा गेली, बरे गावाला नाही पिढा होती आहे. गेल्यानंतर सारे हळहळले पाहिजे. माणूस चांगला होता, बरं चांगला होता, गेला, वाईट वाटतं. आणि म्हणून असं महाराज म्हणतात की अशा क्षणभर म्हणजे आपलं आयुष्य क्षणाचं आहे. आणि क्षणाचं आयुष्य केव्हा जाईल एकदा सांगता येत नाही. क्षणभंगुर नाही भगवंताच्या द्वारात उभे राहिले, ज्ञानाचा उपयोग करून घेतला आणि आपलं संपूर्ण आयुष्य देवासाठी, देवाच्या भक्तासाठी, देवाच्या साधनेसाठी उपयोगात आणलं.
देवाची द्वारी उभा क्षण भरी. राहायचं क्षणभर, पण किती वेळ उभा राहायचं, कसं उभंच राहायचं. बसलं तर नाही का जमायचं. म्हणले बसायचं नसतं, उभंच राहायचं असतं. आणि म्हणून हरिपाठ बहुतेक करून कसा घेते, उभेनेच घेते. आता लय म्हातारी माणसं असली, गुडघ्यात गेले असले, त्यांनी बसून घेतला तरी काय हरकत. मागचे कसं घेतात तुम्ही, मागचे घेतच नाहीत. हा, त्यामुळे त्यांनी गॅप टाकलाय मध्ये. हा, लगेच माणसं ओळखतेत बरं का आम्हाला सुद्धा. माणसं हरिपाठ रोज कोणते करते आणि कोणते करत नाहीत, लगेच ओळखत. ते त्याला लय पुढे गेलं आणि महाराजांनी विचारलं हरिपाठ करता का, म्हणून त्याच्यापेक्षा माग बसलेलं वर, अशी आयडिया असते. आणि पुढचे मध्ये आम्ही काय कमी आहेत का, आम्ही बी तितका हरिपाठ करतो, आम्हाला जरी विचारलं तर अडचण नाही. देवाचा ज्ञानोबरांचा हरिपाठ करा. हरिपाठ सोपा वाटतो, सबसिडीत वाटतो, सहज म्हणत, कोणी म्हणत. त्याला काही एवढं ज्ञान लागत नाही, शिकलेला लागत नाही, कोणी म्हणत त्याला काही एवढं महत्व. तसं नसतं. जी वस्तू मुबलक असते तिला महत्व नसतं, कितीही किमतीची असू द्या तिला महत्व नसतं. आणि जी काहीच किमतीची नाही पण दुर्मिळ आहे तिला महत्व येतं. काय म्हणणं आहे तुमचं, खरं आहे का नाही? हो तरी म्हणा ना, हो बरोबर आहे का? दुर्मिळ आहे, सोनं कमी आहे आणि लोखंड जास्त आहे. मग किंमत कोणाला जास्त आहे? सोन्याची कधीच गाठ पडली नाही तरी जमन, आणि लोखंड नसल्यावर सारे ठप्प होईल. हे स्टँड काढून घेतील माणसं, म्हणे लोखंडाचं आहे. खांब काढून घेतील, मंडप खाली येईल, विहिरीवर मोटर चालणार नाही, रेल्वे बंद पड. काय सांगायचं तुम्हाला. आपले घर लोखंड घराचं काढून घेतल्यावर रँक इमारत. लोखंडाशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही. पण लोखंडाची किंमत क्विंटलाने आणि सोन्याची 2 क्विंटलाने. सोन्याची किंमत, सोनं नसलं तरी काय अडचण आहे का? काही काहीच नाही, पण किंमत त्याची जास्त आहे. पाणी आहे आणि तूप आहे, पाणी आहे आणि तूप आहे आपलं रोजचं. पाणी काय लिटर आहे? 20 रुपये लिटर. बाटलीत आहे ना. असं हंडाभर सांडून दिलं तरी कोणी रडत बसलंय. आणि तूप 1 पावशेर सांडलं तर सासू त्या सोनावर अशी आग तुझे डोळे गेलते का, तूप सांडलं ना म्हणून का नाही. सासू कुण जरी सांडलं तरी तापणार कोणावर? सोनावर. नाही का इकडं तापत नाही. असं पुढं होईल. काही नाही, मध्ये डबा ठेवलेला होता तुपाचा 1 लिटरचा, आणि बाजारला न्यायचा असं नाही का, ठेवला मध्ये. सासू आली, तिने पाहिलंच नाही, तिच्याकडूनच सांडला. सांडल्यानंतर ती अशी म्हणली, अगं इथंच कसा ठेवला, मला जिथं पाय द्यायचा तरी तापणार. कसं बी तापलं तरी बरं का. चाकू खाली असला, विळी खाली असली, वरून भोपळा तिच्यावर पडला काय, आणि भोपळ्यावर विळी पडली काय, कापणार कोण? तसं आहे. आता नाही, मला वाटतं तसं आता नाही ना. आता उलट फिरलं चाक. 4 दिवस सासूचे संपले, सोनाचे चालू झाले. बिचारे भाग्यवान आहेत. सासूने सुद्धा सासू सुनामध्ये तणाव निर्माण होऊ देऊ नका. प्रत्येक घरामध्ये सासू सुनाच्या तणावानेच घर, पुरुष मंडळ त्यांचे बी आले. तुम्हाला सांगतो, सासूबाईने आणि सुनाचं दोघीचं महिलाचं एवढंच मोठं अवगुण आहे की महिला जमून घेत नाही, समजून घेत नाही. पुढची आता परिस्थिती बदलली, त्यानुसार सून राहणार आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे आपण आपल्या परिस्थिती परीने आपण संसार केला, त्यांच्या परीने त्यांना करू द्या. एकमेकांचं सारखं जर एकमेकाला वाकडं दाखवत राहिलं
तर पुढे तणाव निर्माण होतो, तू कधीच जुळत नाही. प्रत्येक महिलाला एक वाटत असतं, नवीन लग्न होऊन आली की तिला वाटतं कोणी नसो, आम्ही दोघच असा. आणि तीच महिला ज्यावेळेस तिला लेकरं बाळ होतात, तिच्या लेकराची लग्न होतात आणि मग ती सुनबाई लेकरं बाळ सारी 4-5 लेकरं झाल्यानंतर तिला असा प्रयत्न करीत राहते की सारे जमून राहा, सारे जुळून राहा. अगोदर तीच म्हणत होती कोणीच नको, तीच काय म्हणते आता सारे एकत्र राहा, पण तसं होत नाही. आणि म्हणून समजून उमजून चला. सासूने म्हातारपणामध्ये खूप चांगलं सुनाने सेवा करावी वाटत असेल, ते एक मंत्र आहे. सांगू का कसा? नका जाऊ द्या, तुम्हाला माहितच असलं, तुमचं चांगलं चालू असलं, मी कशाला उगेले ना कारण जाऊ द्या. पण लय म्हणजे ज्यांना ज्यांना सांगितलं का त्यांचं लय घर गुन्ह्या गोविंदाने चाललंय, आणि त्यांनी तो आचरणात आणलाय. पण नुसतं सांगायचं मी तुम्ही द्यायचं असं सोडून महाराज काही सांगतील काही काय. जेवढं पाठ केलंय, जेवढं अनुभवाला आलंय, जेवढं आता सतत तुमच्या हातात आम्ही येतं, तुमच्या हातातून जेव्हा येईल तेव्हाच पोटाला आमच्या मिळत. आमचं काही घर काही दार नाही, घर नाही. सुनबाई घरात आल्यानंतर सांगतोच आता काय तरी तुम्ही म्हणता काय. सुनबाई घरात आल्यानंतर सासूचं राज्य चालू असतं, मोठा हौस असते तिला सुनबाईची. पण दोघीचं जमत नाही. पुढे पुढे सुरुवातीला खूप प्रेम असते एकमेकींचं. आणि ज्यावेळेस सुनबाई घरात येईल त्यावेळेस दर दिवस आपल्या लेकाला म्हशीची धार काढायला लावायची. म्हशी आहेत नाही तर आहेत, म्हशीची धार काढायला लावायची. सुंदर दूध तापायचं आणि एका ताटात दूध ओतायचं, दुसऱ्या ताटात दूध ओतायचं. सुंदर छान छान पोळ्या बनवायच्या, दोन्ही ताटामध्ये चोरायच्या. एक ताट आपल्या लेकाला द्यायचं, एक ताट आपल्या सुनबाईला द्यायचं. रोज बर का, रोज. तुम्ही करून तर पहा. तुम्ही म्हणता मंत्र खरं आहे का खोटा आहे, करून तर पहा. असं जर केलं नाही लेकाला देता आलं तर नका देऊ, पण सुनबाईला नक्कीच द्या. सुनबाईला जर दिलं तर तोच काला, तेच दूध, तेच थाळी तुमच्या पुढं म्हातारपणात आल्याशिवाय राहणार. पण तसं होत नाही ना हो. अगोदर तुम्ही रुबाब करून घेता आणि त्याच फळ शेवट बघायला आल्यानंतर पहा आमची लेक. करून पहा, कोणी काय ना करून पहा. हा प्रयोग तितका जीव लावा, लेकीपेक्षाही जास्त जीव लावा. एक माऊली आमच्याकडे चालता चालता पाणी भरता भरता पडली आणि हातच तिचा मोडला. आता प्लास्टर केलेलं आहे सध्या. सध्या तिला 2 सुना आहेत आणि एक लेक आहे. लेक दुसऱ्या गावाला दिलेली. लेक आली, तिने पाहिलं आणि निघून गेली. महिना झाला पुन्हा आली नाही. सुना जवळ आहे. आता तुम्ही सांगा, तिला साडी नेसायची, एका हाताने नेसता येते का? ती पूर्ण बंद केला नाही हात. साडी एका हाताने तो मला काही माहिती नाही येईन का नेसता. त्या माऊलीला साडी तिच्या सुना नेसिता. कोण नेसिता? साडी सुना नेसिता. अनेक बाकीचं आता मला एवढं काम सांगायचं, बाकीचे आणखीन काम करतात. साऱ्या जेवण देणं हे तिला जेवता येतं, एका हाताने सारं होतंय. पण साडी नेसायला 2 हात लागतात आणि ती बाकीची कोणी नेसू शकत नाही, मग त्या सुना नेसवतात. ऐकून घ्या. हेच काय प्रसंग कोणावर येईल सांगता येत नाही. आणि म्हणून लेकीपेक्षा सुनाला जास्त जीव लावा. ती आपली लेक आहे असं समजा. असं जर केलं तर नक्कीच ती सून तुमची चांगली सेवा केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि तुमचं सासू सुनाचं चांगलं चाललं की पुरुष मंडळ आपोआप खुश राहते, आपोआप खुश राहतं. ते म्हणते देव पावला आम्हाला, देव पावला. नाही तर सारखीच तांडत काय करावं, काय पळून जावं का काय घरी बिघड असं होत. म्हणून खूप चांगला मार्ग आहे. तर जीवन असं द्या. आणि असं जर तुम्ही केलं तर तुम्ही घरात राहत नाही, तुमचं घरच मंदिर बनते.
घरातली माणसं देव बनतात आणि तुम्ही खऱ्या अर्थाने देवाच्या दारात आलात म्हणायचं. तुमच्या अंतकरणात भक्तिभाव निर्माण झाला, माणसातला देव तुम्हाला कळला आणि ज्ञानोबरा हीच भाषा या ठिकाणी वापरता. देवाची द्वारी उभा क्षणभरी, क्षणभर आयुष्यभर उभं राहा महाराज म्हणतात. आणि साधना याच्यासाठी काय कुठे जप तप फूट होम आपण काहीतरी करावं लागतं असं नाही, तर घरात बसूनही साधना करता येते. कोणती साधना करता येते तर भगवंताचं नामचिंतन घेता येतं. अभंगाच्या दुसऱ्या हरिमुखे मना, 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 हे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना हरिमुखे मना, 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 हरिमुखे मना. साधना काय करायची तर साधन सांगत असताना सोप्यातलं सोपं साधन कोणालाही पुन्हा शिकता सहजासहजी घेता येईल असं महाराज म्हणतात. एकच शब्द तुम्ही पाठ करीत राहा कोणता तर हरिमुखे म्हणा, या मुखाने हरी म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण तरी. साधनच्या दृष्टी सांगत असताना सुंदर असा भाव. आता आपला टाइमच संपला काही हरकत नाही, 2 मिनिटात आपण चिंतन घेऊया. तर या ठिकाणी साधन चतुष्टय सांगत असताना काय सांगितले, अधिकारी कोण आहे, अधिकारी कोण आहे या ग्रंथाचा तर अधिकारी सांगत असताना म्हणतात जो संसार प्रपंचात राहतो अजून संसारी जे वेगवेगळे हा अधिकारी त्या ठिकाणी सांगितला. विषय काय सांगितला म्हणले हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हा विषय ग्रंथाचा आहे की देवाचं नामचिंतन करत राहा हा विषय त्या ठिकाणी आहे. आणि आणखी पुढे चिंतन संबंध काय कार्य कारण भाव संबंध या ठिकाणी सांगितला. कार्य आणि कारण त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन त्या सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे. कोणी साधना केली संबंध सांगितला. अधिकारी विषय, विषय काय प्रयोजन काय तर या प्रयोजन म्हणजे तुम्हाला 4ही मुक्तीचा लाभ होईल. 3 मुक्ती 4 मुक्तीचा लाभ होईल. आणि म्हणजे ही साधना कुणी केली का त्यांना देवाची प्राप्ती झाली का म्हणजे हो पुरावा आहे. कुणाचा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा अंधारकेचा राणा पांडवागरी त्यांना देव आदी पांडव अखंड वनवासी बरे त्या देवासी आठविती. देवाची आठवण इतकाही प्रतिकूलतेचा काळ आला तरीही देवाचं चिंतन ज्यांनी सोडलं नाही आज त्यांची कीर्ती आहे. अशा गोड चिंतन या अभंगाचं आहे. सारं चिंतन आपण नाही करू शकत. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. 9:15 सांगितले 9:15 तो वाजले आहे का 9:15 वाजले काय हरकत नाही. भगवंताचं चिंतन आहे. रात्रंदिवस करतो. तुम्ही एवढं खूप भाविक भक्त आहात आणि खूप प्रेमाने या ठिकाणी येतात करतात. हे सर्व या ठिकाणचे असलेले तुमचे सर्व परिसर परिवार आणि ज्यांच्याकडे आम्ही उतरलो ते 30 वर्षापासून ही सेवा या ठिकाणी करतात. काय नाव त्यांचं जाधव मामा. तर त्यांनी त्यांचा परिवार लेकरं बाळं असं मी आल्यास आणि आमची नजर फिरत असते घराघरात. तर पाहिलं की त्यांचे कधी आल्यास आम्हाला बसून द्या ना म्हणजे महाराज दूध आम्हाला द्या म्हणजे
इतकी सारी व्यवस्था आणि इतक्या अंतःकरणातला भाव आहे. आणि हा तुमच्या अंतःकरणामध्ये भाव एवढा निर्माण करून ठेवणारे आमचे किरोबा महाराज आहेत. त्यांचं खूप मोठं कार्य आहे. आणि अशा किरोबा महाराजांनी खूप चांगल्या प्रकारचं कार्य तुमच्याकडे केलं. ही साधू संतांची परंपरा आहे. ही खूप प्रतिकूल परिस्थितीतून त्या ठिकाणी आणि हे समाज निर्माण करणं, समाजामध्ये सात्विक भावना निर्माण करणं हा कठीण होतं. आजही ते कार्य आमचे सुनीताताई महाराज, त्याचप्रमाणे सोमेश्वर महाराज हे करतायत. हे सर्व गावकरी भाविक भक्त या ठिकाणी साथ देतात. तुमची साथ तेवढी आहे, तेव्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद देऊन माझ्या सेवेला या ठिकाणी मी विराम देतो. तो बार कुमार भारी डान्स करते ते. तेव्हा खरोखर दिव्य भव्य असा हा कार्यक्रम तिसऱ्या तपाच्या पूर्ततेकडे चालू आहे. आणि खरोखर एवढ्या वर्ष आणि परंपरेने सारी पिढी पुढच्या परंपरेला संस्काराचं शिक्षण देत आहेत. खरोखर धन्यवाद तुम्हाला. आणि सुनीताताईंनी यांनी एवढे प्रयत्न करून एवढं किरोबा महाराजांची पुण्यतिथी आहे, संतांची पुण्यतिथी जर आपण साजरी केली तर पुण्यवंत व्हावे. गीता सज्जनाची नावे अंगास थापणारी जाईल. हे बी शिकावं लागत ना म्हणा. बऱ्याच गोष्टी पक्वा जलस्वा शिकावं लागत. तर या खरोखर अशा दिव्य भव्य कार्यक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि हे कार्य चांगल्या प्रकारचं दिव्य भव्य असं चालू हीच या ठिकाणी मंगलमय कामना करतो. माझ्या सेवेला विराम देतो. या ठिकाणी असे एक हरिपाठाचं पुस्तक आणलेलं आहे. आणि या हरिपाठ ज्ञानदेव माने व्यासाची या पुरा, ज्ञानदेव माने व्यासाची या पुरा, ज्ञानदेव माने व्यासाची या पुरा, ज्ञानदेव माने व्यासाची या पुरा. करके कराने पदवा घ्यावी, करके कराने पदवा घ्यावी. हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना. गुणाची गणना कोणा करी, हे गुणाची गणना गणना
पुण्याची गणना गणना पुण्याची गणना कोणकारी कोणकारी पुण्याची वाव पुण्याची गणना 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 पुण्याची गणना हरि मुखे मना हरि हरि मुखे मना हरि